मी विनोद भोयर. आज सोयाबीनवरती शेवटची फवारणी चालू आहे आणि आज सोयाबीनला 70 ते 72 दिवस झालेले आहेत. म्हणजे पूर्ण शेंगा आपल्या सोयाबीनला आता लागलेला आहे. आता ही जी अवस्था आहे ही दाणे भरायची अवस्था आहे. तर त्या अवस्थेसाठी आपल्याला पूर्ण शेंगा भरायसाठी शेवटची फवारणी फार महत्त्वाची असते. आणि 2 दिवसात पोळ्याची अमावस्या पण येणार आहे. 14 तारखेची, आजची 12 तारीख आहे आणि 15ची कर आहे आणि 16 तारखेपासून परत पाऊस चालू व्हायला लागला. त्याच्यामुळं मी आपल्या ग्रुपच्या शेतकऱ्याला सांगितल्याप्रमाणे मी आजच माझं नियोजन चालू केलेलं आहे. तर त्या शेवटच्या फवारणीमध्ये मी आज नागार्जुनाचे 3 ॲटम घेतलेले आहेत आणि आरिज ॲग्रो लिमिटेडचे 2 ॲटम घेतलेले आहेत. ट्रस्ट, प्रोपेक्स सुपर आणि इंडेक्स हे 3 ॲटम नागार्जुनाचे आहेत आणि पोटॅबोर आणि फर्टिसोल हे ॲरिजचे आहेत. तर आपल्याला 1 नंबरमध्ये पाण्यात टाकायचं हे इंडेक्स म्हणजे क्लिनो बिटा नील येते. हे तुमचं सगळ्यात मेन काम करते बुरशीनाशक टिक्क्यावरती. त्याच्यानंतर करपा, थोड्याफार प्रमाणात भुरी आणि डावणीवरती काम करते. कारण हे प्रोडक्ट हे भाजीपाल्यावरचं आणि द्राक्षावरचं, पण आपण याचे प्रयोग केले सोयाबीनवरती, त्याच्यामुळं आपण याला सोयाबीनमध्ये आणलं आहे आता आणि कमी पैशातनी चांगलं प्रोडक्ट आहे. हे वापरताना तुम्ही 1 लिटर पाण्याला ट्रॅक्टरनं जर फवारत असाल तर 1 लिटर पाण्यानं 1 ग्राम घ्यायचं आहे आणि तुम्ही जर पंपानं फवारत असाल तर तिथं तुम्हाला 15 लिटर जो पंप असते आपला, तर त्याला 25 ते 30 ग्राम घ्यायचं आहे. कारण पंपाने पाणी कमी पडते, त्याच्यामुळं आपल्याला याचा डोस थोडासा जे पंप असतात त्याचा वाढून द्यावं लागते. 2 नंबरला आपण हे जे ट्रस्ट आहे, ट्रस्टमध्ये इमॅमेक्टिन बेक्टोबेन्झाईन आहे. हे 500 लिटर पाण्याला 500 ग्राम घ्यायचं आहे आणि पंपाला 15 ते 20 ग्राम घ्यायचे. म्हणजे थोडासा डोस वाढीव घ्यायचा जे तुम्ही पंपाने फवारता तिथं. आणि त्याच्यानंतर हे 3 नंबरला गॅस पायझन प्रोफेनोफॉस सायपर प्रोपेक्स सुपर म्हणून येते. तर हे वापरताना ट्रॅक्टरला 1 लिटर पाण्याला 1.5 मिली वापरायचं. म्हणजे 500 लिटर पाण्याला 750 मिली आणि पंपानं जर फवारत असाल तर तुम्ही 35 ते 40 मिली वापरायचं आहे मित्रांनो. 4 नंबरला आपल्याला पोटॅबोर टाकायचं. याच्यामध्ये पोटॅश आणि बोरॉन येते. 30% पोटॅश येते आणि 14% बोरॉन येते. आता हे प्रोडक्ट तर आपण 5 वर्ष झाले, 5 वर्ष झाले वापरायला लागलं. आपल्या ग्रुपच्या सर्व शेतकऱ्यालाच माहिती आहे. त्याच्यामुळे याच्याबद्दल काही जास्त तुम्हाला सांगायची गरज नाही आहे आणि सगळ्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे. आणि हे वापरताना 500 लिटर पाण्याला 1 किलो वापरायचं आहे आणि तुम्ही जर पंपानं फवारत असाल तर तिथं तुम्हाला 30 ते 35 ग्रॅम वापरायचं आहे. 40 ग्रॅमपर्यंत गेले तरी चालते, त्याच्यावर नका जाऊ दे. कारण जास्ती प्रमाणात जर याचा डोस गेला तर तुमच्या शेंगा फुगून ताणून फुटू शकतात. त्याच्यामुळे हे 30-35 ग्रॅमपर्यंत तुम्ही 15 लिटर पाण्याला घेऊ शकता. त्याच्यानंतर हे फर्टिसोलमध्ये येते सल्फर, मॅग्नेशियम आणि पोटॅश. तर या दोन्हीमध्येही पोटॅश येते, त्याच्यामुळे आपण याचा डोस थोडा कमी ठेवतो. याच्यातनी फर्टिसोलमध्ये 20% पोटॅश येते, 22% सल्फर येते आणि 18% मॅग्नेशियम येते. तर हे वापरताना तुम्ही 500 लिटर पाण्याला 2.5 ते 3 किलो वापरा आणि पंपानी जर वापरा असाल तर प्रतिपंप 60 ग्रॅम वापरा. अशा प्रकारे तुम्ही तुमची शेवटच्या फवारणीचं नियोजन करू शकता मित्रांनो.